चला सलामीची जोडी लगेच पाठवून द्यायची आहे दापोडे संघ. आपण सलामीची जोडी पाठवायची कारण आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर अगदी 10:30 वाजून गेलेत, 11 वाजायला आलेत. वेळ खूप जास्त खर्च झाली आहे. या अनुषंगाने दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी सपोर्ट करायचे. 5 षटकांचा सामना आहे, त्या अनुषंगाने आपण देखील थोडीफार घाई करायची आहे कारण नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेचे जे नियम आहेत, ज्या अटी आहेत, आपण पाहता ही स्पर्धा एकंदरीत जर आपण विचार केला तर स्वर्गीय प्रशांत दादा चषक 2025चा महासंग्राम आपण पाहतायत. आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस, उद्याचा दिवस मेगा फिनालेचा डे. आपण पाहतायत 5 षटकांचे सामने आहेत. 4 षटकांकरिता आपण पाहता 20 मिनिटांचं या ठिकाणी कालावधी दिलं आहे. जर आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करत नाही आहेत तर आपला एक क्षेत्ररक्षक 5व्या षटकामध्ये 30 सर्कलच्या आत घेतला जाईल एक्स्ट्रा. या गोष्टीकडे देखील आपण लक्ष द्यायचे. चला दापोडे संघ आपण सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर एक जबरदस्त मैदान आणि आजचं हे तिसरं दिवस. दोन चांगले संघ, दोन दिग्गज संघ एकामेकाच्या विरोधामध्ये आहेत. कारिवली संघाने देखील या हंगामामध्ये चांगला खेळ केला आहे. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर दापोडे देखील चांगल्या पद्धतीने खेळ करताना दिसले. खऱ्या अर्थाने प्रितेश पाटीलचं या सामन्यामध्ये खूप मोठं रोल राहील कारण कारिवलीकडे चांगली गोलंदाजी आहे, प्रितेशकडे चांगली फटकेबाजी आहे. हर्षद चौधरी सारखे बॅटर देखील दापोडे संघामध्ये उपस्थित आहेत. त्या अनुषंगाने एका मोठ्या स्कोरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर इकडनं दापोडे संघाच्या माध्यमातून केले जाईल. जेव्हा आम्ही कर्णधारांसोबत चर्चा केली टॉस बॉक्समध्ये तेव्हा देखील कर्णधाराने या ठिकाणी मात्र सांगितलं की आम्ही जर नाणेफेकी जिंकली असती तर फलंदाजीच केली असती आणि तसंच त्यांच्या मनासारखं घडलंय. ज्याला जे हवं होतं ते इकडनं मात्र प्राप्त झालंय. सामना कोण जिंकेल हे मात्र पाहण्यायोग्य राहील कारण दोन चांगले संघ जेव्हा एकामेकाच्या विरोधामध्ये येत असतात तेव्हा प्रेक्षकांना मनोरंजन करणारा सामना नक्कीच पाहायला मिळतो. आपण पाहताय सलामीची जोडी तयार झाली आहे. मंद मंद पावलाने मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना दोन सलामवीर बॅटर्स, दोन हार्ड हिटर, दोन पिंच हिटर, दोन क्लासिकल बॅटर मैदानाच्या दिशेने चाललेत. अजय पाटील आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतायत हर्षद चौधरी. अनेक वर्षाचा अनुभव हर्षद चौधरीच्या पाठीशी देखील आहे, परंतु ते अनुभव इकडनं स्पष्ट करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहात ते इकडनं मात्र मायने धरलं जात नाही. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळ करतायत, संघाकरिता कशा पद्धतीने खेळ करतायत, संघाला गरज असताना तुम्ही कशा पद्धतीनं इकडनं गेम चालवतायत ते खूप महत्त्वपूर्ण आहे. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर अनेक वर्षापासून ज्यांनी दापोडे संघाला चांगलं खेळ शिकवलं, चांगलं खेळ केलं, अर्थातच राजनजी पाटील असतील, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आम्हाला चेंडू प्राप्त झाले, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. चला जाऊया मॅचकडे. सामना होतोय सुरू. पंचांचा इशारा आलाय, गेम इज ऑन. राजनजी पाटील साहेब आपण जर उपस्थित असाल तर आपण येऊन मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लेट्स प्ले. सामना होतोय सुरू. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. P1चं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत गोलंदाज पंकज. पंचांचा इशारा आलाय, गेम इज ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल पंकज, त्याच्या विरोधामध्ये हर्षद चौधरी. एक चांगलं बॅटल. पहिलाच बॉल जबरदस्त आहे, खोलवर टप्प्याचा. ज्या पद्धतीने गोलंदाज स्वतःच्या गोलंदाजीची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतोय त्या पद्धतीने सुरुवात इकडनं केली आहे पंकजनं. पंकज खऱ्या अर्थाने अनेक वर्ष पंकजनं देखील कारिवली करता दिलेत, परंतु इकडनं अनुभवाच्या विरोधामध्ये अनुभव आहे. एका बाजूने हर्षद चौधरी, दुसऱ्या बाजूने पंकज. नेक्स्ट बॉल आडवा, पाटना फटका सुंदर आहे. बॉटम हँडचा वापर इकडनं चांगल्या पद्धतीने केला होता. चेंडूला फक्त फ्लिक केलं. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तिकडे फक्त आणि फक्त एक धाव प्राप्त होईल. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पहिली धावफलकावर ऍक्च्युअली लागली जाते. श्रीगणेश होत असताना आपण पाहतायत हर्षद चौधरीच्या माध्यमातून आरामशीर एकदम धीमी सुरुवात केली जाते. टॉप ऑर्डरचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत.
आडवा बॅटनं फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. इकडे काय घडलंय, मिडल ऑन द बॅट झालाय का चेंडू एस आणि सरळ निघून गेलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन क्षेत्राला क्लिअर करणारा हा बिग हिट बॅटरच्या बॅट मधनं आलाय. पहिला धमाका षटकार. ज्या फटक्यांकरिता आपण जर विचार केला तर या बॅटरला ओळखलं जातं अजय पाटील आणि इकडनं त्यांच्या बॅटमधनं देखील त्या पद्धतीचा त्या दाटणीचा स्ट्रोक आलाय. स्टेट बॅटनं मिडल ऑन द बॅट केलं आणि पॉवरफुल स्ट्रोक. या दरम्यानचा चेंडू अपील जोरदार आहे. पंचांकडे लाऊड अपील केली जाते परंतु पंचांनी त्या ठिकाणी पाहिलं बॅटची एज आहे. एक धाव इकडे प्राप्त होईल, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. अजयनं षटकार ठोकलाय कारण पहिल्या 2 चेंडूंमागे जिकडे एक धाव आली होती त्यानंतर एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं आणि ते अजयनं करून दाखवलंय. जर एकंदरीत धाव फलकाचा जर आपण विचार केला तर धाव फलक सध्याच्या घडला तरी जाऊन पोहोचले 8च्या घरामध्ये. हर्षद करिताचा हा चेंडू फुल टॉस आहे, गॅप मध्ये काढलाय. क्षेत्ररक्षकाकडे कोणतीही संधी नसणार आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. हर्षद चौधरीच्या बॅट मधनं आलाय हा संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. पण जर विचार केला तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी होणं गरजेचं होतं. जिकडे सुरुवात थोडीशी धीमी झाली होती त्यानंतर अजयनं षटकार ठोकला. एक धाव त्या पुढील चेंडूवर एक धाव आली. त्यानंतर आता हर्षद चौधरीने देखील चौकार ठोकलाय. हर्षद चौधरी देखील स्वतःच्या रंगात आलेत असंच म्हणावं लागेल. हा चेंडू मात्र सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, संधी होती तिकडे, संधी गमावली आहे. डायरेक्ट हिट केलं असतं तर हर्षद चौधरीची ॲक्च्युली विकेट धोक्यामध्ये गेली असती परंतु तसं काही घडताना पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 13 धावा धावफलकावर. अजूनपर्यंत कोणताही फलंदाज बाद झाला नाहीये. प्लस पॉईंट आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आपण पाहतायत. पहिला सामना समाप्त झाल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पहिली इनिंग ॲक्च्युली समाप्त झाल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. नेक्स्ट मॅच एका बाजूने विलास मूर्ती राहणार आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळेल ती म्हणजेच आपण पाहताय या ठिकाणी मात्र निखिलजी चौगुले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय साहेब. त्याचबरोबर आपण पाहतायत इंद्रपालजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. दोन्ही एंडनं सामना खेळवला जातोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. P2चं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण ज्या खेळाडूच्या नावाची सध्याच्या घडल्या तरी चर्चा आहे अर्थातच प्रतीक नाईक आलेत. व्हेरी फर्स्ट बॉल पहिला चेंडू मिड विकेटला खेळून काढलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. फक्त आणि फक्त सिंगल धाव, सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय 14च्या घरामध्ये. 14 धावा धावफलकावर. ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती त्या पद्धतीची सुरुवात सलामवीर बॅटरनं जरूर केली आहे परंतु प्रतीक नाईक विकेट टेकर गोलंदाज म्हणून कार्योलीकरता सातत्याने ओळखले जातात परंतु इकडे चॅलेंज मोठं आहे, इकडे आव्हान मोठं आहे. या दरम्यान चेंडू खोलवर टप्प्याचा होता. स्टेट बॅटनं क्षेत्ररक्षक लावलाय लॉंग ऑनला. पुढे येतोय तिकडे मात्र फक्त आणि फक्त एक धाव प्राप्त होईल. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होत नाहीये. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं त्या लाईफलाईनचा इकडनं वापर केलाय. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. प्रेक्षकांच्या माहितीकरिता सुरू असलेला सामना एका बाजूने कारिवली दुसऱ्या बाजूने दापोडे. नेक्स्ट बॉल अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इकडनं मात्र एसटी उघडी ठेवली आणि इकडनं दांडी वाकवली जाते. फर्निचर डिस्पॅच केलं जात आहे. हर्षद चौधरी मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय.
थोडेसे नाराज आहेत, कारण आडव्या बॅटने स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न केला. डावी एष्टी त्या ठिकाणी मात्र खुली सोडली होती. आणि मी चर्चा जरूर केली की सध्याच्या घडीला तरी कारिवली संघामध्ये सर्वात जास्त चर्चेला असणारा खेळाडू कोणता आहे, तर तो प्रतीक नाईक आहे. आणि त्यांनी स्वतःच्या नावाला साजेसा खेळ देखील इकडनं केला आहे. विकेट प्राप्त केली आहे प्रतीक नाईकनं. सफलता इकडनं प्राप्त झाली आहे कारिवली संघाच्या खात्यामध्ये. पहिला आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय? ज्या खेळाडूंना सध्याच्या घडला तरी ग्रामीण क्रिकेटच नव्हे तर खुल्या गटातील स्पर्धा देखील सातत्याने गाजवल्यात, अर्थातच प्रितेश पाटील. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूने जरीमरी स्पोर्ट्स काटय आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळेल ती म्हणजेच विलास मूर्ती रहाणाल. चांगलं बॅटल आहे, बिग बॅटल पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल प्रतीक. प्रितेश करिताचा पहिलाच बॉल जबरदस्त होता, थोडासा एस्टनच्या दुरून निघून गेलाय. एका क्षणासाठी इकडे मात्र प्रतीकने देखील अपील केली होती पंचांकडे, परंतु तसं काही घडताना दिसलं नाहीये. डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू आपण पाहतायत. अवांतर धावीकडे आली आहे. अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलाय 16च्या घरामध्ये. एक बाद 16 अशी स्थिती. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतायत दापोडे संघाची. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने इकडनं मात्र डिफेन्सिव्ह पवित्र्यानं खेळून काढलाय बॅटर प्रितेश पाटीलनं. संयमी खेळ इकडनं दाखवावा लागेल. प्रितेशला देखील ठाऊक आहे की विकेट गेली आहे आणि माझं रोल या सामन्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण राहील, कारण कारिवली एक चांगल्या बॅटिंग लाईनअप करिता देखील ओळखलं जातं आणि त्यांच्या विरोधामध्ये मोठं आव्हान देणं हे खूप गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवर जर आपण पाहिलं तर अजय पाटील आलेत. त्यांच्या बॅटमधनं देखील एक षटकार आलाय, परंतु समोर प्रतीक नाईक आहेत. हा चेंडू मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत, थोडेसे पंबल होत आहेत आणि त्याचा फायदा लगेच दोन्ही बॅटर्सनं उचललाय. एक धाव तिकडे पूर्ण केली आहे. संधी होती, संधीचं सोनं करताना दोन्ही बॅटर्स दिसलेत. एका धावेच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर आता जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावर, जिकडे पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर प्रतीक नाईकने या षटकामध्ये कमबॅक केलंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रतीक नाईकनं कसून हाताळलंय असंच म्हणावं लागेल. हा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू गॅप मध्ये जाईल का? अगदी चेंडूमध्ये गती नव्हती. फटका जर जोरात एक्झिक्यूट केला असता प्रितेश पाटीलनं तर संधी होती चौकार प्राप्त करण्याची. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. कन्सिस्टन्सी, सातत्य इकडनं पाहत आहे आपण प्रितेश पाटीलच्या माध्यमातून. सिंगल धाब्याच्या मदतीनं जर आपण पाहिले तर धावफलक आता पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 19च्या घरामध्ये. एक बाद 19. सामना क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही एंडनं या ठिकाणी मात्र खेळ खेळवला जातोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दोन्ही साईडनं बॅटर्सना संधी प्राप्त होतीये. एक जबरदस्त मैदान. मैदानाच्या चारी बाजूने जर आपण पाहिलं तर थंडगार वातावरण. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये एक हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता आलाय. आपण पाहतायत ग्रामपंचायत वडूनवगरचे सदस्य दीपकजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक दुसरं संपलंय. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी मार्कवरनं आपण पाहतायत मोहितला आता मात्र गोलंदाजी मार्कवर लावलं जात आहे. षटक क्रमांक तिसरं घेऊन पॉवर प्लेचं बंधन इकडनं संपलंय. 5 षटकांचा सामना आहे. त्या अनुषंगाने इकडनं टार्गेट कमीत कमी 60 ते 65 धावांचं टार्गेट समोर ठेवावं लागेल आणि त्या अनुषंगाने सुरुवात पहिल्या षटकामध्ये जरूर झाली. दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक नाईकनं चांगली गोलंदाजी केली. दापोडे थोडासा मागे पडलाय, परंतु प्रितेश पाटील अनेक असे सामने प्रितेश पाटीलने जिंकून दिलेत. मोठे मोठे फटके खेळण्याकरिता प्रितेशला देखील ओळखलं जातं, परंतु समोर मोहित आहे, त्याने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पहिलाच बॉल, फटका सुंदर आहे डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक प्रतीक चेंडूवर झेपावतायत. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावफलक आता 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. अजय पाटीलचा विचार केला तर त्यांनी देखील पहिला चेंडू फेस करत असताना षटकार जरूर ठोकला. त्यानंतर त्याने देखील सातत्य दाखवलंय, कारण मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसल्यानंतर मैदानाच्या बाहेर तिकडे मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज हर्षद चौधरीला जावं लागलं. त्यांची जागा भरून काढण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये प्रितेश पाटील आलेत, परंतु अजय जे सलामवीर बॅटर होते त्यांना इकडनं मोठे फटके दाखवावे लागतील. या दरम्यान चेंडू फुल टॉस आहे. पार्टनर स्विंग केलाय, फेकून देतोय ऑन साइडला. व्हाट अ शॉट, सोने पे सुहागा, बीमरवर ठोकलाय. हा बिग हिट षटकार.
आशा केली की एखादा मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे आणि अजयनं ते ऐकलं. अगदी भीमर चेंडू होता, त्याचा फायदा उचलत असताना सरळ चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. एक जबरदस्त बॅटर आहेत आणि सुरुवात ज्या पद्धतीने केली त्याने देखील सातत्य दाखवलं. प्रीडच्या चेंडूची संधी आहे इकडनं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर अजय पाटील कर्णधाराच्या भूमिकेमध्ये देखील आले होते आणि त्याने तेव्हा देखील दर्शवलं की आम्ही फलंदाजी करणार, आम्हाला जे होतं ते भेटलंय आणि ते मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करताना देखील दिसलेत. प्रीडच्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मी अगोदरच म्हटलं होतं की मोहित देखील चांगले गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे देखील कमबॅक करण्याची संधी आहे आणि ते त्यांनी देखील इकडनं स्पष्ट करताना दिसलेत. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. या ठिकाणी फलंदाजाला बीट करून जात असताना आपण पाहतायत सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक जर आपण पाहिलं तर यष्ट्यांपासून क्लोज. चांगल्या पद्धतीने यष्टिरक्षकाची भूमिका इकडनं देखील स्पष्ट केली जाते. मोहित इकडनं कमबॅक करतायत. या पद्धतीची गोलंदाजी मोहितला करावी लागेल सातत्यानं. या दरम्यानचा फटका हवेत गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करताय. झेलची संधी जरूर आहे, तिकडे चुकी घडलीये. यशनं सोडलाय झेल आणि चेंडू निघून जातो मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषा पार. अजयला इकडनं जीवनदान भेटलंय असंच म्हणावं लागेल. 4 धावा येत आहेत. चौकार. प्रतीक थोडेसे निराश आहेत कारण चान्स क्रिएट केली होती, क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. या दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा फसलाय. फटका. संधी आहे तिकडे. क्षेत्ररक्षक पुन्हा जज करतायत. अजून एक झेल ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण आता होताना मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर कारिवली संघाचे क्षेत्ररक्षक खेळाडू इकडनं मात्र चुकी करताना दिसलेत. एक क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर लॉंग ऑनला झेल ड्रॉप झाला, त्यानंतर स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये एक झेल ड्रॉप झाला. अजयला इकडनं मात्र संधी आहे कारण अजयला 2 वेळा जीवनदान दिलंय आणि त्या जीवनदानाचा फायदा अजयला उचलावा लागेल. परंतु प्रितेश पाटील देखील एका साईडनं सातत्याने जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने फलंदाजी करताना दिसलेत. परंतु इकडे प्रितेशला देखील स्वतःच्या अनोख्या अंदाजामध्ये फटकेबाजी करावी लागेल कारण जर आपण विचार केला तर येणारी षटकं 3 बाकी आहेत. खऱ्या अर्थाने षटक क्रमांक 3 सुरू आहे. 3ऱ्या षटकातील जर आपण विचार केले तर चेंडू संपलेत, ते म्हणजेच 4. मोहित. प्रितेश करिताचा पहिला चेंडू इकडनं मात्र बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न जरूर होतं. तिकडे एक धाव आली आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत गलीमध्ये येत आहेत, चेंडूला उचलून फेकी करतायत, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जात आहे. ते म्हणजेच डबल 3. 33च्या घरामध्ये 1/33 अशी स्थिती आपण पाहतायत. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना दापोडे संघ. षटक क्रमांक 3 सध्याच्या घडला तरी सुरू आहे. मोहित. चांगली गोलंदाजी मोहितने इकडनं मात्र जरूर केली आहे, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला प्राप्त होताना दिसली नाहीये. या दरम्यान चेंडू मात्र फटका हवेत गेलाय. अजून एकदा झेलची संधी क्रिएट झाली आहे. यश चेंडू खाली येत आहेत. इकडनं करणार नाहीये चुकी. चांगल्या पद्धतीने चेंडूला झेलला अटेंड केलं गेलंय आणि सलामीचे सलामीवीर बॅटर आता मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना अजय पाटील. बिग विकेट इज डाऊन. बॅक टू द डगआउट. आपण पाहतायत अजय पाटीलने वैयक्तिक 20 धावा स्वतः संघाकरिता इकडनं जमावल्या आणि त्यानंतर स्वतःचं काम पूर्ण करून आता मात्र डगआउटला चाललाय. अजय पाटील ज्याकरिता सलामीला पाठवलं होतं, खऱ्या अर्थाने स्वतः संघाचे कर्णधार आहेत. चला नवीन बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. वेळ कमी खर्च करायची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अजय याची जागा भरून काढण्याकरिता सुजल मैदानाच्या आतमध्ये आलेत. सुजल आणि प्रितेश
षटक क्रमांक तिसरं जर आपण पाहिलं तर संपलंय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 33. 2 बाद 33 अशी स्थिती आपण पाहत आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना दापोडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. प्रतीक पहिलाच बॉल सेट बॅटनं लॉंग ऑनला उडवलाय. इकडनं मात्र प्रितेश पाटीलच्या बॅटमधनं ज्याकरता प्रितेश पाटीलने इकडनं सातत्य दाखवलं त्यानंतर आता प्रितेश पाटीलचा तडाखा. चेंडू सीमारेषा पार लॉंग ऑन क्लिअर करून जाणारा हा बिग माइटी षटकार. प्रतीकच्या विरोधामध्ये इकडनं मात्र पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय प्रितेश पाटीलनं. आता रंगात आलेत एवढंच म्हणावं लागेल. बॅक टू बॅकचा दुसरा. मी प्रितेश पाटीलचा उल्लेख देखील केलं होतं. ग्रामीण गटात त्या बाजूवर बरोबरीने जर आपण पाहिलं तर खुल्या गटात देखील चांगला खेळ सातत्याने प्रितेश पाटीलने केलंय. प्रतीक नाईकवर आता अगदी दबाव आलाय. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. षटकारांच्या हॅट्रिक वर आलाय प्रितेश पाटील. षटकारांची हॅट्रिक इकडनं साजरी केली जाईल का? हा चेंडू मात्र फटका मिडल ऑन द बॅट करू शकले नाहीयेत कार्पेटच्या साह्याने. जोपर्यंत चेंडू जाईल 1 धाव झाली आहे पूर्ण. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न धोकादायक होऊ शकतंय. तिकडे मात्र खराब थ्रो आलाय आणि पाहता पाहता सुजल आणि त्याचबरोबर प्रितेश दोन्ही बॅटर्स 2 धावा पूर्ण करतायत. जिकडे सिंगल धाव होती तिकडनं मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केली प्रितेश पाटीलनं. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर रनिंग देखील चांगली आहे प्रितेश पाटीलची. फटके देखील चांगल्या पद्धतीने खेळतोय आणि या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 47 47च्या घरामध्ये.
या दरम्यानचा चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप गेलाय का? पंच काय दर्शवत आहेत? पंचांचा इशारा आलाय नो चेंडूचा. खराब चेंडू आहे कारण पिचिंग जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी खूप जास्त बाहेर होती. पंचांनी ते पाहिलं आणि त्यानंतर पंचांचा इशारा आलाय. पंच तिसऱ्या पंचांकडे आता मात्र निर्णय सोपवत आहेत. या ठिकाणी आपण पाहतायत तर चेंडू जो आहे तो नो साठी या ठिकाणी पंचांनी ऍक्च्युली रिव्ह्यू घेतला होता, परंतु हा चेंडू नो नाहीये. चेंडू आतमध्ये पिच झालाय, त्या अनुषंगाने हा चेंडू वाईड आहे. प्रतीकचा नेक्स्ट बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे. गोल्डन विकेट संधीमध्ये इकडनं मात्र हवेत गेलाय. जरूर संधी प्राप्त होती, क्षेत्ररक्षक पोहोचले होते. दूरवरचा प्रवास इकडनं मात्र पूर्ण केला होता. अवघड असतात ऍक्च्युली अशा झेल, कारण चेंडू खूप वर गेला होता. त्यानंतर सीमारेषेच्या अगदी जवळून पुढे आले. चेंडू हातामध्ये जरूर पडला, परंतु तिकडनं झेल ड्रॉप झाली आहे. फलंदाज प्रितेश पाटीलला जीवनदान प्राप्त झालंय. हाफ चान्स होतं, परंतु त्याला फुलमध्ये कन्वर्ट करण्याची गरज होती का? तर हा नक्कीच, कारण इकडनं विचार केलं तर चांगल्या फॉर्मात आहेत आणि चांगल्या टचमध्ये सध्याच्या घडलं तरी आपण पाहताय प्रितेश पाटीलला, कारण त्यांच्या बॅटमधनं देखील 2 मोठे हिट आलेत, 2 षटकार आलेत. नेक्स्ट बॉल, चेंडू चांगला आहे, बॅटची चेंडू वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो, क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये जी रेस लागली होती, अखेरकार त्या रेस मध्ये चेंडू विजयी होतोय आणि चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार आला इकडनं मात्र प्रितेशच्या बॅटमधनं. अजून एक जबरदस्त नेत्रदीपक स्ट्रोक, 4 धावा चौकार. वैयक्तिक 24-24 वर फलंदाजी करतोय प्रितेश पाटील, मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला तरी. हा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. मोठा स्ट्रोक इकडे देखील अटेंड करण्याची संधी होती, कारण शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु प्रितेश पाटील इकडनं सातत्य दाखवत असताना दिसलेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे, षटकाची झाली आहे समाप्ती. आपण पाहतायत षटक क्रमांक 4 इकडनं संपलंय. 4थ्या षटकाच्या अखेरीस जर धावफलकाचा आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 55, अर्थातच 55च्या घरामध्ये. 55 धावा धावफलकावर. या ठिकाणी नक्कीच एक गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं खेळाडू, कारण गरम खूप जास्त होतंय दुपारच्या सत्रामध्ये. ॲक्च्युली जेव्हा आपण पाणी पिता, पाण्याचं जेव्हा आपण सेवन करता तेव्हा खाली बसून या ठिकाणी पाणी प्यायचं आहे, कारण जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा झटका येण्याची शक्यताही खूप जास्त असते, कारण वातावरण गरम असतं आणि त्यामध्ये आपण अचानक पाणी पितो, कारण आपण इष्ट्यांच्या वर धावत असतो आणि त्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष द्यायचं. ॲक्च्युली दोन्ही टीमचे कर्णधार आणि त्याचबरोबर खेळाडू देखील आणि यापुढील खेळाडूंनी देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. शेवटचं षटक आपण पाहतायत कोणत्या गोलंदाजावर आता जबाबदारी सोपवली जाईल. खऱ्या अर्थाने संघाचे कर्णधार आलेत, महेश भोला आलेत, महेश आलेत. एकंदरीत महेश पाटील यांचा जर विचार केला तर संघाचे कर्णधार आहेत आणि यंदाच्या अंगामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे, परंतु इकडनं संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला आहे, कारण प्रितेश पाटील नावाचं दापोड्याचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावताना आपण पाहिलंय. धावफलका जर आपण विचार केला तर 55 धावा झालेत. 4 षटकांचा खेळ इकडनं संपलाय. येणारं शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर
आणि स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिट्स इकडनं प्रितेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतील की त्यांच्या विरोधामध्ये अनेक वर्षांचा अनुभव ज्यानं जपलंय अर्थातच महेश पाटील ते स्वतःच्या गोलंदाजीने प्रितेश पाटीलला थांबवतील. चॅलेंज मोठं आहे. इकडनं मात्र प्रितेश पाटील चांगल्या पद्धतीच्या फॉर्मात आहेत आणि चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये दिसलेत. षटक क्रमांक 5 वर सुरू होतोय. महेश पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर त्यांच्या विरोधामध्ये प्रितेश पाटील एक चांगलं बॅटल थोडेसे रनअप मध्ये चुकले गेलेत. या दरम्यान चेंडू मात्र फटका सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरला चाललाय डीप मधनं पुढे येत आहेत क्षेत्ररक्षक पप्प्या खारीक आलेत. रनआउटची संधी आहे. इकडनं काय घडलंय फंबलिंग पाहायला मिळतीये. 2 धावा पूर्ण करतायत प्रितेश पाटील. चांगल्या पद्धतीने फलंदाजी सध्याच्या घडल्या तरी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसलेत. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 57 57च्या घरामध्ये. वैयक्तिक जर आपण विचार केला प्रितेश पाटीलचा तर प्रितेश पाटील 27 वर फटकेबाजी करतोय फलंदाजी करतोय. हाणामारीचं षटक आहे त्या अनुषंगाने 2 ते 3 मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे कारण काडिवली टीमकडे देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग लाईन अप आहे. त्या अनुषंगाने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल प्रितेशला. महेशचा चेंडू फुल टॉस आहे. फेकून दिलाय उंच आणि लांब पडल्याचा. एक्झिक्यूट केलाय प्रितेश पाटीलनं. ठोकलाय चौकार.
प्रितेश पाटीलनं आणि त्याच जोरावर आपण पाहत आहेत पहिल्या इनिंगच्या अखेरीस धाव फलकावरती धावा जे आहेत ते म्हणजे 77 आणि 78 धावांचं एक मोठं आव्हान इकडनं मात्र समोर सेट केलं गेलंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच यायचे नाणेफेकी करून घेतोय. आपण एका बाजूने जर आपण विचार केला तर विलास मूर्ती राहणार आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहात जरीमरी स्पोर्ट्स काटई. चला दोन्ही टीमचे कॅप्टन दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच नाणेफेकी कक्षामध्ये यायचे. आपण दोन्ही टीम्समध्ये नाणेफेकी करून घेतोय कारण एक चांगला सामना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर विलास मूर्ती राहणार संघ देखील चांगल्या पद्धतीने खेळ करताना सातत्याने दिसलाय ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये तेवढ्याच ताकदीचा संघ अर्थातच जरीमरी स्पोर्ट्स काटई एक चांगलं बॅटल प्रेक्षकांच्या भेटीसाठी येताना जरूर दिसेल. चला काटे टीमचा कॅप्टन आपण यायचे कारण या ठिकाणी आपण पाहतायत विलास मूर्ती राहणार संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. जरीमरी स्पोर्ट्स काटे संघाचा कर्णधार आपण पहिली इनिंग सुरू होण्याच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र नाणेफेकी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपण पाहतायत गेल्या 2 दिवसापासून चांगले समालोचक आपण ज्यांच्या माध्यमातून ऐकतात अर्थातच विशाल पाटील आमच्या समवेत जोडले जात आहेत या दुसऱ्या इनिंग मध्ये. थँक्यू सो मच हर्ष. आपण माझ्या दिशेने जाऊया. पहिलाच बॉल ऑन साइडला पुलचा फटका बट मिस टायमिंग डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर कॅच ड्रॉप
अगदी पहिलाच चेंडूवरती मिस्टेक इथे घडली आणि बघा टीम दापोडेचा 12th मॅन नाही आहे त्या अनुषंगाने 2 रनची पेनल्टी टीम दापोडेला इथनं दिली गेली आहे. 2 रनची पेनल्टी आणि पहिलं षटक जेव्हा समाप्त होईल 2 रन्स टीम कारिवलीच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. आता देखील पुल करायचं होतं बट अगदी बॅटचा टोला लागला. मिड विकेटला हा बॉल फील्ड केला जातो. एक सिंगल इथे मिळेल. पहिलं सत्र आपण पाहिलं की लाजवाब इनिंग आपण पाहिली प्रितेश पाटील यांचे आणि त्या जोरावरती फर्स्ट इनिंगमध्ये टोटल रन्स बनवला गेला 77 आणि 78चा टार्गेट सेट केला आणि चांगलीच बॅटिंग केली आणि आता 78 जर चेस करायचं आहे ना तर प्रितेशने ज्याप्रमाणे पहिल्या सत्रामध्ये खेळ केला त्याचप्रमाणे खेळ इथे एखाद्या बॅटरला करावा लागेल. क्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न अपील इथे नक्कीच झाली बट अंपायर्सने सांगितलं की हाईट थोडी जास्त वाटली दॅट्स वाय नकारलं गेलं. एक सिंगल इथे मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. चार धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल मिड ऑनला हलकीशी मिसफील्ड झाली आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धावफलक आता 5 वरती जाऊन पोहोचला. बघा 78चा हा चेज आहे आणि मी म्हणेन सुरुवात महत्त्वाची असेल आणि सुरुवात तेव्हा चांगली होईल जेव्हा तुम्ही पॉवर प्लेमध्ये अतिरिक्त रिस्क घ्याल. कारण पॉवर प्ले जर कॅपिटलाइज इथे कारिवली संघ करू शकले तर डेफिनेटली या चेजमध्ये मजा येईल. नेक्स्ट बॉल यावेळेस फ्रंट फुटवरनं पुल केला. मिड ऑन इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा घेतला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकार इथे येतोय. धावफलक या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 9 वरती जाऊन पोहोचला. 9 ऑन द बोर्ड. 78चा हा चेज आहे आणि जो मी उल्लेख केला की प्रितेश पाटीलने जे पहिल्या सत्रामध्ये केलं ते दुसऱ्या सत्रामध्ये इथे एखादा बॅटर कारिवलीसाठी करू शकला तर मॅचमध्ये मजा येईल. फ्लिकचा फटका आणि हा फटका देखील गॅपमध्ये आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. धावांची आवश्यकता आहे. अगदी पहिल्या बॉल पासून जर आपण विचार केला सेकंड इनिंगला जशी सुरुवात झाली रिक्वायर एटचा जर आपण विचार केला तर तुम्हाला ऑलमोस्ट 16 रन बरोबरच बनवायचे होते बट पहिल्या षटकामध्ये 13 आला. आता येत्या 4 ओव्हरमध्ये करायच्यात 65 धावा. बाबा अमरनाथ ग्रुप आयोजित तुम्ही स्वर्गीय प्रशांत दादा चषक 2025चा हा थरार तुम्ही इथे पाहतात. बघा 2 रनची पेनल्टी टीम दापोडीला होते आणि ते 2 रन्स आपण ऍड करूया. स्कोर कार्ड आता 15 ऑन द बोर्ड. इंडिव्हिज्युअली फर्स्ट हाफ मध्ये पाहिलं 47 नॉट आउट बनवलं होतं प्रितेश पाटीलने. या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं राज पाटील कुकसे यांचं. लाजवाब खेळ कालचा दिवस आपण पाहिला बट कालचा दिवस बाजी मारली टीम आईदेवी वडूनगर टीमने. सेमीफायनल मध्ये ते क्वालिफाय झालेत. सेकंड ओव्हर आणि बॉलर तयार होतो आता दुसरा एंड करणं बॉलिंग करण्याकरिता गीतेश पाटील. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आता देखील पुल करायचं होतं बट बॅट अगदी टूला लागला. आता काऊ फेसमध्ये जे फिल्डर आहेत ते चेंडूपर्यंत येतात. बॉल फील्ड केला जातो.
एक सिंगल रन दरम्यान ते कंप्लीट केली जाईल. आवर्जून मी बाबा अमरनाथ ग्रुपचा उल्लेख करेन, कारण त्यांची अफाट मेहनत राहिली आणि त्यांना तितकीशी चांगली साथ मिळाली आईदेवी वडनगर टीमची, आणि त्या जोरावरती तुम्ही ही भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा अनुभवतात. जरीमरी स्पोर्ट्स काटई टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. रारनाल टीमचे कॅप्टन आहेत. नेक्स्ट बॉल आता लॉफ्टेड फटका ऑन साइडला, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल जाईल खाऊ कॉर्नर रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. बॉल फेस केलेत, प्रॉपरली बॉलरला रीड करतो, लाईन देखील लवकर पिक करतो. या गोष्टी त्याचा बॅटिंगमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला आणि याच गोष्टी तर महत्त्वाच्या राहिल्या. आणखीन एक प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट. हा बॉल देखील गेला लॉंग ऑन पार, सलगचा दुसरा षटकार. तर मी विचार करत होतो की शाळेतील मुलं का दिसत नाही, आणि यस बाजूलाच आहेत. आज शनिवार आहे आणि मला असं वाटतं की त्यांचा आज हाफ डे असेल, सुट्टी झाली का, झाली असेल, म्हणून ते स्पर्धेचा आनंद घेतात. यस, शाळेमध्ये हाफ डे, आता ग्राउंडमध्ये फुल डे, आणि या स्पर्धेचा ते देखील आनंद घेतात. बघा, लहानपणाची ती मजा होती. कारण इथे मला असं वाटतं की जोही 2000, 2001, 2003चा असेल तर त्या गोष्टी आठवत असतील का त्यावेळेला आपण मोबाईल वगैरे जास्त यूज देखील करत नव्हतो. अपील अजून देखील अपील आहे, बट ही अपील उचलून धरली नाहीये. अंपायर कॉट बिहाइंड द विकेट साठी थर्ड अंपायर कसं देणार? ऑनफिल्ड डिसिजन तुम्ही द्या. यस, फिंगर बॅटची कडा लागली होती आणि यस एक्झॅक्टली अक्षयने देखील ते मान्य केलं की बॅटची एज लागली होती. पगली सफलता इथे मिळेल आणि धक्का हा लागला पगला टीम कारिवलीला. चला, काटेईवाले आलेले आहेत, सो आपण टॉस इथे करूया. काटेई टीमचं कॅप्टन चला आता या टॉस बॉक्स मध्ये. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 पप्या खारीक आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती येतात. आणि त्यांचं येणं स्वाभाविक होतं, कारण या मॅच मध्ये लक्ष देखील तितकंच मोठं आहे. या सीझन मध्ये जर आपण विचार केला जे बजरंग कारिवली टीमचा, तर प्रतीक नाईक, त्यानंतर अक्षय पाटील, त्यानंतर या सीझन मध्ये पप्या खारीकने देखील एक अर्धशतक बनवलं. म्हणजे बॅटिंग क्रमामध्ये दमखम या टीमने या सीझन मध्ये दाखवला. पप्यादादा म्हात्रे जे वडनगर गावचे जावई आहेत, त्यांना मी रिक्वेस्ट करेन आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. ड्राईव्हचा फटका मिड ऑफला बॉल फील्ड केला जातो, एक सिंगल इथे मिळेल. धावपळक या एका धावेसमोर स्कोर आता 29-29 धावा फुलकावरती. विलास स्पोर्ट्स राहणार संघ इन ॲक्शन मध्ये दिसेल, त्यांचा अगेन्स्ट जरीमरी स्पोर्ट्स काटेई ही लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट बॉल गीतेश पाटील या सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करतात. फुल लेंथ होता, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल इथे येतो आणि एंड ऑफ द सेकंड ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय ठीक
29 म्हणजे त्या 18 चेंडूवरती आता करायच्या आहेत रन्स. टॉस आपण करणार आहोत. Hello. आणि हर्षू असतील टॉस बॉक्स मध्ये आणि व्यासपीठावरनं मी विनंती करेन हा टॉस करण्याकरिता ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दीपकजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते पुढील होणारा सामन्याचा टॉस आपण करायचा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, दोन्ही संघाचे कर्णधार, राहणार संघाचा कर्णधार त्याचबरोबर काटाई संघाचा कर्णधार, दोन टीमचे कर्णधार आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचे. मांडेवर पाहुणे आपल्या समवेत या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण पाहतायत साहेबांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाते. कॉल कोणता संघ करणार आहे? या ठिकाणी काटाई संघाचा कर्णधार कॉल करतोय. हेड असं कॉल आहे आणि आपण पाहतायत या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कॉल जो आहे तो राहणार टीमनं जिंकलाय. राहणार संघ यंदाच्या अंगामध्ये जर आपण विचार केला तर चांगल्या पद्धतीने खेळ राहणारनं देखील केलाय. चॅम्पियन ऑफ चॅम्पियनची स्पर्धा देखील आपण एक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झाला एका स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तरी स्पर्धा एकंदरीत कशा पद्धतीने वाटतं इकडे आल्यानंतर हे मैदान, हे आयोजन नियोजन? चांगलं आयोजन आहे, चांगला मैदान आहे. खूप वर्षानंतर आलं आहे नवघरमध्ये केलं, चांगलं वाटतं केलं. आणि एकंदरीत खूप वर्षानंतर या मैदानाच्या आतमध्ये आलात आणि चांगला खेळ इकडनं करण्याचा प्रयत्न राहणार संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? हो नक्कीच चांगलं. नाणेफेकी जिंकलात, निर्णय काय असणार आहे? जास्त वेळ घेणार नाहीये कारण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. क्षेत्ररक्षण कर. नक्कीच क्षेत्ररक्षण घेण्याचं या ठिकाणी मात्र निर्णय घेतले राहणार टीमच्या कॅप्टननं. तर आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित काटे संघाचे कर्णधार. खऱ्या अर्थाने या अगोदर राहणारच्या विरोधामध्ये कधी खेळलात का? नाही, फर्स्ट मॅच आहे. खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच खेळतायत. राहणार संघ देखील चांगल्या पद्धतीनं खेळ करताना दिसलाय. ग्रामीण क्रिकेटचा एक मोठा संघ आहे. त्यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप, बॉलिंग लाईनअप आहे. नाणेफेकी जिंकून त्यानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतले. प्रथम फलंदाजी करण्याकरिता आपल्याला इकडनं मात्र प्राचारित केलंय. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत इकडनं पोहोचण्याचा प्रयत्न असेल 5 षटकांमध्ये? 40 धावांचा. नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या टीमला देखील. तर हे होते काटे संघाचे कर्णधार. तर चला जाऊया लगेचच समालोचन कक्षामध्ये. आपल्या समवेत विशालजी पाटील जोडले जातील सुरू सामन्याचा इकडनं मात्र थेट समालोचन करण्याकरिता. मागील चेंडू जर आपण पाहिला तर अगदी ड्रिफ्ट होणारा चेंडू होता. एक सिंगल इथे मागील चेंडूवरती आली. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. अगदी सन्मान देण्यास भाग पाडलं प्रतीक नाईकला. चेक बघा प्रितेश पाटील दरम्यान इथे बॉलिंग करतात आणि सध्या सगळीला जर आपण विचार केला आजचा हा दिवस प्रितेश पाटीलचाच आहे असं वाटतं. कारण 47 त्याने इंडिव्हिज्युअली बनवलं आणि त्यानंतर हे षटक आतापर्यंत शांत ठेवलं. आणि इक्वेशन विषयी माहिती मी पोचवेन कारण धावफलक 30 वरती जिंकण्याकरता आणखीन 48-48 करायचात. प्रेशर वाढतो. मोठे फटके इथे हवेत. नेक्स्ट बॉल मोठ्या फटक्याचा उल्लेख केला. ऑन साइडला फटका. बॉल जाईल ठीक बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. तांगडीचे बघा वडूनवगर गावचे कोणी ज्येष्ठ व्यक्तिमत्व जर प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत असतील तर मी त्यांना आवर्जून विनंती करेन की तुम्ही या व्यासपीठावरती आपली स्पर्धा आहे. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे बघा सर्व जे आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे आमचे जुने जाणते खेळाडू सर्वांना मी विनंती करेन की आपली स्पर्धा याच व्यासपीठावरती तसेच या पंचकृषीमधले देखील कोणी मान्यवर असतील तर त्यांना देखील मी विनंती करेन आपण देखील या. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. षटकार मागील चेंडूवरती आला. आम्ही म्हटलंच होतं की प्रतीक नाईक या सीझनमध्ये चांगल्या टचमध्ये आहे आणि सध्या सगळीला इथे पुन्हा एकदा त्याला सिद्ध करायचं कारण संघ अडचणीमध्ये आणि पप्पा देखील त्याच्या सोबत आहेत. म्हणजे बघा हे दोन बॅटर्स इथनं क्षमता तर ठेवतात. नेक्स्ट बॉल स्लो वन पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. हलकीशी अपील देखील इथे झाली. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित मला वाटतं की तसंच धावत डगआउटच्या दिशेनं जावं लागलं असतं पप्पा खारीकला. बट इथं नशिबाची साथ राहिली. एक सिंगल मिळेल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला
37 धावा धावफलकावरती आजच्या या तिसऱ्या दिवसामधली ही पहिली लढत आहे आणि पहिलीच लढत असं वाटतं की क्लोज इन्काउंटर आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे, कारण दोन चांगले संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात आणि दोन एकाच कॅलिबरचे संघ जेव्हा एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात तेव्हा आपण क्लोज इन्काउंटरची अपेक्षा नक्कीच ठेवतो. पण इथे घडलंय काय, प्लेड ऑन, सफलता मिळेल, धक्का इथे लागला, बॅटर बाद झालेत पप्या खारीक. नेक्स्ट मॅच विलास स्पोर्ट्स राहनाल संघ खेळणार आहे आणि विलास स्पोर्ट्स राहनाल टीमचे पुरस्कर्ते तसेच भिवंडी इमर्जिंगचे नवनिर्वाचित अध्यक्ष रिग्नेशजी पाटील जर आपण उपस्थित असाल तर आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. कारण आदरणीय प्रतापशेठ पाटील साहेबांचा देखील एक कटआउट आपल्याला या ग्राउंडमध्ये पाहायला मिळतो, कारण एक दानशूर व्यक्तिमत्व तसेच ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे ते अध्यक्ष आहेत, रानालगावचे प्रभारी सरपंच आहेत आणि त्यांचे सुपुत्र भिवंडी नवनिर्वाचित इमर्जिंग अध्यक्ष कुमार रिग्नेशजी पाटील फॅम टीम विलास स्पोर्ट्स राहनाल आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शन मध्ये दिसणार आहे आणि राहनाल टीमने देखील या सीझनमध्ये चांगलाच खेळ दाखवला. जय ब्राह्मणदेव चषकाचे ते चॅम्पियन बनले होते आणि त्यानंतर मला आठवतं की आमची स्पर्धा जॉयकुमार ट्रॉफीचे ते रनर्स अप होते. चांगला खेळ करतात, बट सध्या सगळीला या मॅचमध्ये चांगला खेळ कोण करेल. आता देखील मिस्टामिंग बॉल फक्त उंच गेला, बट नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि तोपर्यंत जर आपण इथे पाकलं तर इन बिटवीन रन्स कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती 2. आणि तसेच एक दानशूर व्यक्तिमत्व युवा उद्योजक निमेश शेठ पाटील उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचला 39 आणि चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि 12 मध्ये करायचे आहेत रन्स 39. 12 मध्ये 39 करायचे आहेत, बट या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य रागलं की रन्स बनतात, म्हणजे 12 मध्ये 39 देखील बनवल्या जाऊ शकतात. म्हणजे सामना अजून देखील संपलेला नाहीये, कारण मैदानात 7 मध्ये प्रतीक नाईक आहे. बघा यापुढील जेही संघ खेळणार आहेत एक नम्रतेची विनंती आहे की वेळेसंदर्भात थोडा तर लक्ष द्या आणि हा सामना जसा समाप्त होईल फिल्डिंग साईट आपण त्वरित ग्राउंडमध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा आणि ज्यांची बॅटिंग आहे सामना अगदी समाप्तीच्या मार्गावरती जेव्हा असेल तुम्ही खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन उभे राहा. 2 ओव्हरचा खेळ बाकी आणि 12 मध्ये करायचे आहेत रन्स 39. 19.5 रन पर ओव्हर इथे बनवायचे आहेत. म्हणजे प्रत्येकी षटका मागे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 3 ते 4 मोठे फटके इथे येणं ही गोष्ट महत्त्वाची असेल. बट प्रतीक नाईक मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याचा समोर मोहित घरत आहे. सामना अजून पूर्णपणे संपलेला नाही आहे, कारण हे ते 2 बॅटर आहेत जे या परिस्थितीमधनं देखील आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचं दमखम ते ठेवत आहेत. बट त्या प्रकारे त्यांचा खेळ इथे होईल का. 12-39 चं समीकरण इथे उरलंय. आजच्या डेटला ज्याप्रमाणे क्रिकेटचा खेळ खेळला जातो, ज्या लेवलला खेळला जातो, असं वाटतं की प्रत्येकी गोष्ट शक्य आहे, काहीही शक्य होऊ शकतं. कालचाच दिवस नाईटमध्ये स्पर्धा कव्हर करत होतो. अंतिम षटकामध्ये 5 मध्ये 26 हवे होते, सामना 1 मध्ये 4 पर्यंत पोहोचला होता. मग काय होतं, खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळानेच तर आपल्याला शिकवलं की जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न कधी थांबवू नका. आणि मी हीच अपेक्षा करेन की इथे खारिवली टीमचा तोच इंटेंट असेल, प्रयत्न नक्कीच करतील. 12 मध्ये 39 धावांची आवश्यकता. प्रतीक नाईक आहे स्ट्रायकिंग एंडवरती आणि 4th ओव्हरची रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेली. बॉलर तयार होतोय. पकलास बॉल हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता, बट प्रॉपरली मिड ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हता. डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल फील्ड होतोय. एक सिंगल इथे मिळेल. सुजल दरम्यान या 4th ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये करायच्यात 38 धावा. 11-38 समीकरण इथे उरलंय. नेक्स्ट बॉल आणि दरम्यान हे काय घडलं,
कारण एकंदरीत बघा लाईन पिक करायची होती ते करता आलं नाहीये. फार डीप मध्ये डेप्थ ऑफ द क्रीज उभे होते आणि तिथे ही मी म्हणा मिस्टेक घडली. कारण कदाचित हा बॉल जर फ्रंट फूटवरनं खेळले असते तर लॉफ्टेड फटका खेळू शकले असते, बट तसं काही झालं नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतो, प्रेशर आता वाढतोय. 10 मध्ये आता करायच्यात 38 धावा. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर पुल केला ऑन साइडला, मिस्टायमिंग बॉल हवेमध्ये फील्ड डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. आणि आता सध्या सगळेला अडचणी आणि समस्या आता वाढलेल्या आहेत कारण चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 मध्ये करायच्यात 38 धावा. धक्का लागला मोहित घरतला, आता जावं लागेल वापस. नेक्स्ट बॉल फुल टॉस इथे टाकला गेला, समोरच्या दिशेने फटका इथे खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत आणि दरम्यान जर आपण विचार केला तर एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धावपळक इथे या एका धावेसामोर स्कोर कार्ड आता पुढे जातो. 41 ऑन द बोर्ड, 41 धावा फलकावरती. आणि समीकरण आता फार अवघड झालंय कारण आता चेंडू शिल्लक आहेत येते 8 आणि 8 मध्ये करायचं 37 धावा. बघा कॅल्क्युलेशन नुसार येस एक्झॅक्टली अजून देखील पॉसिबल तर आहे, बनवल्या जाऊ शकतात, पण प्रॅक्टिकली अवघड. प्रतीकचा हा फटका फोर्स केला लॉंग ऑफला फिल्डर आणि या कॅच सोबत या विकेट सोबत आता असं वाटतंय की कारिवली टीमचा उरलेल्या अशा अपेक्षा आता प्रतीक नाईक सोबत आता डगआउटच्या दिशेने चाललेल्या आहेत. फार मोठा धक्का इथे लागतोय टीम कारिवलीला. कारण बघा या लढतीमध्ये जर 78 तुम्हाला चेस करायचं होतं तर फर्स्ट ओव्हर पासून तुम्हाला रिक्वायर रेट मेंटेन करणं ही गोष्ट महत्त्वाची होती आणि दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होणं ही देखील गोष्ट महत्त्वाची होती. कारण बघा 78 5 ओव्हरमध्ये तेव्हा चेस होतात जेव्हा दोन्ही बाजूंनी रन्स बनतात. एखाद्या बॅटरीच्या चांगल्या इनिंगच्या जोरावरती तुम्ही सेकंड इनिंगमध्ये 78 चेस नाही करू शकत. पहिल्या सत्रामध्ये प्रितेशने ते करून दाखवलं, पण त्यामध्ये अजयने देखील चांगली बॅटिंग केली होती. हर्षदने देखील 8 धावा बनवल्या होत्या, ते आपण विसरू शकत नाहीये, त्यांचं देखील कंट्रीब्युशन होतं. आणि हा फटका ऑन साईडला गॅपमध्ये बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार येतो आणि प्लस हा नो बॉल देखील आहे, म्हणजे 4+1 मिळतील या 5. नो बॉल प्लस चौकार 5 धावा मिळतात. धावपळक आता जाऊन पोहोचला 46, म्हणजे आता चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये करायच्यात 32 धावा. 7-32 समीकरण. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉल आणि टॉपेज लागलं होतं आणि बॉल विकेट किपर इथे फील्ड करतात. येतोय डॉट आणि आता फक्त जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की इथे आता कार्य फारच अवघड झालं, कारण आता 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये करायच्यात 32 धावा. 6 मध्ये 32 बनवायच्यात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली जर आपण ही सेकंड इनिंग उचलून पाहिली तर आपल्याला काय पाहायला मिळालं की पहिल्या षटकामध्ये जेव्हा 13 आल्या त्यानंतर आपण काय पाहिलं सेकंड ओव्हरमध्ये देखील रिक्वायर रेट मेंटेन केला होता, बट थर्ड ओव्हर जिथे फक्त रन्स आल्या 10, त्यानंतर हे सुजलचं षटक याच्यामध्ये देखील जर आपण विचार केला तर 12 मध्ये 39 हव्या होत्या आणि आता 6 मध्ये समीकरण उरलं 32, म्हणजे नो बॉल टाकून सुद्धा सुजलने फक्त 7च दिला आणि हाच तर फार मोठा डिफरन्स इथे राहिला. आणि आता 6 मध्ये करायच्यात 32 धावा. पुढील सामना विलास स्पोर्ट्स रानाल त्यांचा अगेन्स्ट जरीमरी स्पोर्ट्स काटे ही बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. बट त्याआधी इथे या लढतीमध्ये एखादा चमत्कार आज इथे घडू शकतो का? 6 मध्ये करायच्यात 32 धावा. लास्ट ओव्हर बॉलर तयार होतोय. समीर येतात या अंतिम षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता.
नाही आता असं वाटतं की इथे सध्या सगळीला बघा अजून देखील कॅल्क्युलेशननुसार तर पॉसिबल आहे. समीर पहिला बॉल ड्राईव्हचा फटका, एक सिंगल इथे घेतली जाईल आणि आता हे जवळजवळ असं वाटतंय सुनिश्चित झालं की या मॅचमध्ये फक्त आता एकच प्रश्न बाकी आहे की टीम दापोडे किती रन्सने हा सामना जिंकेल. दापोडे टीम देखील आता सध्या सगळीला चांगला खेळ करत आहे कारण ग्रामपंचायत सदस्य चषक कशिळीचे ते चॅम्पियन बनले आणि तिथनं खरा अर्थानं त्याने रिदम पकडला आणि भरपूर चांगला खेळ ते करतात. डॉट बॉल इथे येतो. तसेच कालचा दिवस वीर बजरंग कारिवली संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळला होता. बट ते रेग्युलर जेव्हा आपण मॅचेस खेळतो ना, कारण दिवसभरामध्ये जर 4 स्पर्धा आपण खेळू ना तर त्यात नंतर बेस्ट देणं अवघड होऊन जातं. नेक्स्ट बॉल आता लॉफ्टेड फटका, कनेक्शन पाहावं लागेल. फिल्डर पोहोचतात बट फक्त पाहतच राहतील. बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. षटकार इथे येतोय. धाव फलक आता या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 53. 53 धावा धाव फलकावरती. आणखीन एक लॉफ्टेड फटका आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा दुसरा षटकार. पण या रन्स फक्त इथे पराभवाचा अंतर इथे कमी करू शकतात. आणि जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला रिव्ह्यूची मागणी देखील इथे केली गेली आहे, सो चेक केले जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाही आहे. कारण एकंदरीत बघा समालोचन कक्षात देखील साईड अँगलला आहे आणि असं कॉमेंटेटर बघा आम्हाला देखील थोडाफार तर नॉलेज आहे. सो दॅट्स वाय अगदी प्रेडिक्ट मी केलंच होतं. मला वाटलं देखील होतं की थोडा बॉल डीप होतं आणि अंपायरने देखील एक्झॅक्टली तेच सांगितलं. आता देखील फुल लेंथ, आता देखील लॉफ्टेड फटका आणि हा बॉल देखील यस लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा हा तिसरा मोठा फटका. षटकार. सलगचे 3 मोठे फटके आलेत. बघा या मॅचमध्ये या फटक्यांचा फारसा इम्पॅक्ट पडणार नाही आहे. बट पुढील सामन्यांसाठी आता थोडं प्रिपरेशन मी म्हणेन की बॉलर समीरला इथे करावं लागणार आहे. शेवटचा बॉल फुल टॉस आणि अशा प्रकारे हा सामना दरम्यान इथे समाप्त. या मॅचमध्ये इथे बाजी मारली टीम वीर तानाजी दापोडे क्रिकेट टीमने. प्लेयर ऑफ द मॅच देऊया नो गेसेस बिकॉज 47 ज्याने इंडिव्हिज्युअली नॉट आउट बनवलं त्याचप्रमाणे एक विकेट देखील काढली, तोच प्रितेश पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. देखील आगमन झालेलं आहे. तर मी विचार करत होतो की बॅटिंग क्रमामध्ये काहीतरी कमी वाटते आणि यस ते आज जोडले गेलेत. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. चला प्रितेश पाटील आपण या. प्रितेश पाटीलला आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅच. चिंटू भरपूर चांगल्या टच मध्ये आहे. डिस्ट्रिक्ट वाईज फॉर्मॅटमध्ये देखील ठाणे टीमसाठी त्यांची चांगली बॅटिंग आपण पाहिली आणि आता आपल्या गावच्या ग्रामीण संघासाठी देखील आज चांगला खेळ त्यांनी केला. प्लेयर ऑफ द मॅच आपण प्रितेश पाटीलला देऊया.
बघा सराव करायचा नाही आहे कारण मातीची पिच आहे.